नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एकदम झटपट आणि चवदार अशी कांदा पात भाजी बनवणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर आपण कांदा पात एकदम अशी घेतलेली आहे कवळी आणि त्याचे सर्व असे मुळ काढलेले आहेत. तर आपण हे जे बारीक बारीक कांदे आहेत ते खाण्यासाठी एकदम चविष्ट असे लागतात शिजवल्यानंतर पातीमध्ये. पण जर तुम्हाला आवडत नसेल तर हे तुम्ही काढूही शकतात. तशी एकदम बारीक बारीक आपण कांदा पात कापून घेणार आहोत आणि कापून घेतल्याच्या नंतर आपण तिला व्यवस्थित असं सगळी गोळा करून धुवून घेणार आहोत. एका ताटामध्ये ठेवून आपण अशी व्यवस्थित पूर्ण पाण्यामध्ये धुवून घेऊ. आणि धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता ही फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅस पेटवून. आणि तेल गरम झाले की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे आणि मोहरी. तर फोडणीसाठी आता आपण जिरे आणि मोहरी टाकून देऊ. तसं चांगल्या प्रकारे जिरे आणि मोहरी तुडतुडी दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे टोमॅटो कापलेला आहे ते टोमॅटो आपण कांदा पात्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर जे कोथिंबीर आहे कोथिंबीर आपण टाकून घेऊया आणि हे सर्व आपण जे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया. तर एकदम चविष्ट अशी कांदा पात भाजी आपली बनणार आहे. त्यानंतर जे आपण कापून घेतलेली कांदा पात आहे हे अशी कढईमध्ये टाकून घेऊया. आता ही जास्त वाटते पण शिजल्यानंतर एकदम कमी होणार आहे. तशी आपण कांदा पात टाकून घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जे आपलं सर्व जिरे ते मिक्स होऊन जातील. त्यानंतर आपण तेलामध्येही तिखट टाकू शकतो किंवा वरतूनही टाकू शकतो. तसं आपण तिखट टाकलेलं आहे वरतून. त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि मुगाची डाळ ही आपल्याला थोडीशी घालायची जी आपण भिजवून ठेवलेली होती. आणि एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही दुसरी डाळ जसं हरभऱ्याची वगैरे असेल तर तेही डाळ तुम्ही जे अवेलेबल आहे ते टाकू शकता. तसं एकत्रितरित्या पहा आता एकदम थोडी झालेली आहे. चांगल्या प्रकारे एकदम चविष्ट अशी कांदा पात आपली बनणार आहे. थोडंसं मिसळून येण्यासाठी आपण मीठ आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही आपण टाकणार आहोत. तसं मीठ आणि कूट टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि शिजवण्यासाठी आपण थोडंसं पाणी त्यामध्ये टाकूया. जर तुम्हाला चांगली रस्साभाजी करायची असेल ग्रेव्ही त्यामध्ये करायची असेल तर पाणी जास्त वाढवून टाका. म्हणजे तुम्हाला एकदम चविष्ट अशी जी पातीची रस्सा आहे तो खाण्यासाठी चांगला बनवू शकता तुम्ही. पण जर टिफिनमध्ये वगैरे घेऊन जायची असेल तर तुम्ही थोडं पाणी अशा प्रकारचे टाकून त्याला शिजवण्यापर्यंत ठेवू शकता. तर एकदम नंबर एक अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही बनवून खा. चवीला कशी लागली सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून सांगू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.